तर नमस्कार. आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल. तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर दरवर्षी आपला बर्थडे येत असतो आणि आपल्या बर्थडेच्या दिवशी जेव्हा आपल्याला छान मस्त गिफ्ट्स मिळतात, समोरचे आपल्याला विश करतात, आपला दिवस एकदम छान मस्त आपण एन्जॉय करतो, तेव्हा खूप मस्त वाटत असतं ना. आणि प्रत्येकीलाच वाटतं. पण प्रत्येक बर्थडेला तुमच्या हेही लक्षात येत असेल की जसं जसं वर्ष पुढे सरतंय तसं आपलंही वय वाढतंय. आता वाढतं वय तर आपण थांबवू शकत नाही. नॉर्मली 35शी वगैरे एकदा आपली उलटली की मला वाटतं की प्रामाणिकपणे आपल्यापैकी प्रत्येकीने खरं तर ह्या गोष्टी फॉलो करायला पाहिजे. त्या कोणत्या हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ते विसरायचं नाहीये. व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक सुद्धा करा आणि शेअर करा. बरं, तुम्ही बघितलं असेल आपल्या आजूबाजूला आपण बऱ्याच अशा बायका बघत असतो की ज्यांचं वय कमी असतं पण आपल्याला असं वाटतं की त्या खूप जास्त वयाच्या आहेत, किंवा त्या उलट ज्या बायकांचं वय खूप जास्त असतं ऍक्च्युअल मध्ये, पण दिसायला मात्र त्या चेहऱ्यावरून खूपच अशा लहान वाटतात. तर मग तेव्हा आपल्याला असं वाटतं की का बरं असं, म्हणजे आपल्यालाही वाटतं की यार आपलं वय तर वाढते पण चेहऱ्यावरून तर आपल्याला कोणीही असं पटकन गेस करू नये किंवा असं जज करू नये की हा हिचं वय एवढं असेल किंवा ही एवढ्या वयाची दिसते म्हणून. तर त्याच्यासाठी फिट अँड फाईन राहणं हा एकमेव पर्याय आहे. आणि जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की ते कशामुळे होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्की फॉलो करा. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे नियमित व्यायाम, रेग्युलर एक्सरसाइज. आपल्यापैकी बऱ्याच जणी अशा असतील की त्या नियमित व्यायाम करतही असतील अगदी पहिल्यापासून. काही काही जणी अक्षरशः खूप एक छान मस्त शिस्त लावून घेतात स्वतःला की रेग्युलर एक्सरसाइज हा झालाच पाहिजे. बट इथे मी तुम्हाला खरंच सांगते की एकदा का तुमचा वयाची जेव्हा तुमची 35शी उलटते तेव्हा ही गोष्ट तुम्ही नियमितपणे फॉलो करायला पाहिजे, अगदी न चुकता. अगदी याच्या आधी तुम्ही कंटाळा केला असेल किंवा ह्याच्या आधी तुम्हाला वाटत असेल की आता नको नंतर करूया, ही सुरुवात कुठून तरी तुम्ही खरं तर करायला पाहिजे. एकदा का तुम्ही ती सुरुवात केली तर डेफिनेटली तुम्ही थोडे थोडे त्याला एक रेग्युलॅरिटी करत जाल आणि तुम्हाला त्याची आवड आपोआप निर्माण होईल. कारण की एकदा का वयाची 35शी उलटत गेली ना की हळूहळू शरीरामध्ये काही ना काही बदल होत जातात. थोड्या थोड्या तक्रारी सुरू होतात आपल्या तब्येतीच्या, जॉईंट पेन वगैरे, सांधेदुखी, कंबरदुखी, अशा बऱ्याचशा ह्याच्यातून आपल्याला खरं तर लेडीजला जावं लागतं. आणि रेग्युलर एक्सरसाइज फक्त बारीक होण्यासाठी, सडपातळ दिसण्यासाठी, झिरो फिगरसाठी नाही करायचं आहे, तर तुम्ही तंदुरुस्त राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी करायचं आहे. सगळ्यात मेन म्हणजे तुमचं हे एम असलं पाहिजे की माझं शरीर जे आहे ते तंदुरुस्त राहिलं पाहिजे, मी फिट राहिली पाहिजे. जी आपली एनर्जी लेवल असते ती सुद्धा हळूहळू आपली ड्रॉप व्हायला लागते. आपण एका वयाच्या टप्प्यावरती जेवढ्या एनर्जीने किंवा जेवढ्या उत्साहाने आपण कामं करत असतो, म्हणजे हळूहळू आपलं जसं वय वाढत जातं तशी आपली एनर्जी सुद्धा खूप कमी व्हायला लागते. ही एनर्जी कुठेतरी आपल्याला परत गेन करायची आहे. सो त्याच्यासाठी रेग्युलर एक्सरसाइज तुमचं व्हायलाच पाहिजे. तर तुम्ही आधीपासूनच करताय तर अतिशय उत्तम, वेल अँड गुड. पण जर तुम्ही करत नसाल, थोडासा तुम्हाला आळस येत असेल, कंटाळा येत असेल, तर नक्कीच आजपासून ह्याची सुरुवात करा. नंबर 2, नियमित तपासणी किंवा रेग्युलर चेकअप्स. आता तुम्हाला असं वाटेल की रेग्युलर चेकअपची काय गरज आहे. तर आपल्या वयाची जेव्हा 35शी किंवा 40शी उलटत जाते ना तेव्हा हळूहळू काही काही बायकांना पटकन मेनोपॉज वगैरे नाही येत, बट एक प्रकारे ती कुठेतरी एक सुरुवात झालेली असते. बरेचसे आपल्या हार्मोनल चेंजेस होत असतात. बऱ्याच अशा गोष्टी शरीरामध्ये घडत असतात ज्या आपल्याला बाहेरून समजत नाही बट इंटरनली त्या होत असतात. आणि तुम्हालाही माहितीये की गर्भाशयाचा आणि जास्त करून स्तनांचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्वायकल कॅन्सर हे जास्तीत जास्त आपल्या लेडीजमध्ये दिसून येतात. तर मग अशा वेळेला जेव्हा पण तुमची 35शी 40शी उलटते तेव्हा ऍटलिस्ट 6 महिन्यातून किंवा वर्षातून एकदा तरी तुम्ही पूर्ण बॉडी चेकअप नियमितपणे करायला पाहिजे, एव्हरी इयर. कारण जेव्हा आपल्याला आपल्या आतल्या गोष्टी किंवा आपल्या आतमध्ये काय घडतंय हे आपल्याला बाहेरून तर नाही समजत, आपल्याला वाटतं की सगळं व्यवस्थित आहे आणि कुठेतरी थोडीशी सुरुवात होते पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण जेव्हा रेग्युलर चेकअप्स होतात तेव्हा आपल्याला समजून येतं की हा कुठे काही जर बॉर्डर लाईनला असेल तर ऍटलिस्ट आपण पटकन त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो, औषधं घेऊ शकतो. बरेच असे आपल्याकडे ऑप्शन्स असतात. पण जितका लेट होतो प्रत्येक गोष्टीसाठी तितकं ते अजून जास्तीत जास्त वाढत जातं. कुठलंही दुखणं असू दे मग ते. मग त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळ्याच बाबतीमध्ये खूप त्रास होतो. हे सगळं टाळण्यासाठी वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा तरी तुम्ही नियमित तपासणी आपल्या फुल बॉडीची करायला पाहिजे. म्हणजेच फुल बॉडी चेकअप हे प्रत्येक लेडीजने करायला हवं. नंबर 3,
जिभेवर ताबा म्हणजेच बॅलन्स डाएट. आता आपलं उत्सुक काही आपल्याला वाटत असतं खावं, आता इच्छा होते तेव्हा आपण ते खाण्याला आपण त्यावेळेला प्रेफरन्स देतो. कधीतरी एखाद्या वेळेला ठीक आहे, पण जेव्हा जसं आपलं वय वाढत जातं, आपली 35-40 उलटते, त्यावेळेला खरं तर आपण जेवणामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण, मसाल्यांचं प्रमाण हे तुम्ही आपोआप हळूहळू कमी करायला पाहिजे. काही काही जणांना खूप भयंकर तिखट खायला आवडतं, बट हे तुमच्या शरीरासाठी अजिबात चांगलं नाही. आपल्याला बीपीचा किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागतो, तेव्हा डॉक्टर सुद्धा आपल्याला हेच रेकमेंड करत असतात. सो त्याच्यामुळे आधीपासूनच जेवणामध्ये मीठ, साखर, मसाले हे हळूहळू का होईना ह्यांचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी करा. योग्य प्रमाणात पाणी पिणं, व्यवस्थित सगळ्या भाज्या किंवा व्यवस्थित प्रमाणामध्ये सगळ्या प्रकारचा आहार घेणं आणि हे जास्तीत जास्त फास्ट फूड किंवा बाहेरचे जे काही आपण पदार्थ खातो या सगळ्यांना शक्यतो तुम्ही लांबूनच टाटा बाय बाय केलेलं बरं, की ह्या सगळ्या पदार्थांचा ना आपल्या तब्येतीवरती खूप वेगळा परिणाम होतो. आणि तुम्हालाही माहिती आहे की आता सध्याच्या याच्यामध्ये मी बघते की इतकं आजाराचं किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. सो मला असं वाटतं की कुठेतरी आपण आपल्या खाण्याच्या पद्धतीमध्ये थोडाफार बदल केला पाहिजे, आपल्या आहारामध्ये बदल केला पाहिजे. सीझनल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स जे जसं तुम्हाला आवडतंय, आणि मेन म्हणजे दूध पिणं, कारण आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची, प्रोटीनची खूप एक कमी होत जाते आणि त्याच्यामुळे काय होतं, आपण आधीच डिलिव्हरीच्या फेजमधून गेलेलो असतो, त्यामुळे बऱ्यापैकी आपल्या शरीरातलं कॅल्शियम खूप कमी झालेलं असतं. हाडांची झीज वगैरे सुद्धा व्हायला लागते, त्यामुळेच मग आपल्याला कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी ह्याचं हळूहळू सुरुवात व्हायला लागते, त्याचं प्रमाण वाढायला लागतं आणि खूप प्रमाणामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी कुठेतरी थांबल्यासारख्या होतात. रेग्युलर जे ऍक्टिव्हिटीज आपण करतो त्या ऍक्टिव्हिटीज आपण करू शकत नाही. त्यामुळे जे पण खाल ते चांगलं खा, हेल्दी खा, आणि जे नको आहे त्या सगळ्या पदार्थांचं प्रमाण हळूहळू कमी करत जा. त्याची तुम्हाला कुठेतरी नंतर सवय होईल. मीठ, साखर, मसाले हे मेन म्हणजे ह्यांचं प्रमाण जर हळूहळू कमी केलं ना तर नंतर तुम्हाला अजिबात ते जड जाणार नाही. नंबर 4 ते म्हणजे भावनांवर नियंत्रण, इमोशनल कंट्रोल. आता बऱ्याच गोष्टी तसं होतं की आपल्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो, त्याच्यामुळे आपले मूड स्विंग्स होत असतात आणि आपल्याला समजत नसतं. कधी कधी अचानक खूपच डाऊन फील व्हायला लागतं, अचानक खूपच रडू येतं, म्हणजे आपल्याला समजत नसतं की काय होतंय आपल्या बरोबर. एक फेज प्रत्येकीच्या आपल्या आयुष्यामध्ये ही येतच असते. जेव्हा आपण 35-40 उलटते आपल्या वयाची, त्यावेळेला तुम्ही नक्कीच ह्या गोष्टींचा अनुभव घेतला असेल. आणि कोणी काही बोललं की आपल्याला खूप वाईट वाटत राहतं, आपण त्याच गोष्टींचा विचार करत राहतो. तर आता हे सगळं सोडून द्या. कोणी काही बोललं असेल, तुम्हाला कुठल्या गोष्टींचं वाईट वाटलं असेल, तर त्या गोष्टी खूप वेळ मनामध्ये न ठेवता कोणाशी तरी बोलून मोकळे व्हा, नाहीतर भडाभडा रडून मोकळ्या व्हा. कारण आपल्याही नकळत आपल्या मनावरती त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे जसं आपलं वय वाढतं तसं एक प्रकारची मॅच्युरिटी सुद्धा आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे आणि त्या मॅच्युरिटीनेच आपले विचार पण तुम्ही मॅच्युअर केले पाहिजे, आपल्या मनाला सुद्धा तुम्ही मॅच्युअर केलं पाहिजे. आणि मनाला मेन म्हणजे तुम्ही संयमात ठेवायला हवं. त्याच्यासाठी तुम्ही छान मस्त चिंतन करू शकता, मेडिटेशन करू शकता, मन शांत ठेवायचा प्रयत्न करू शकता आणि निगेटिव्ह विचार सगळे बाजूला काढून टाकायचे आणि जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटीकडे आपण जायचा प्रयत्न करायचा आहे. कोणी काही बोललं तर ह्या कारणाने ऐकायचं, त्या कारणाने सोडून द्यायचं. आणि खूप वेळ मनामध्ये ती मला अशी का बोलली, मग तिने माझ्याबरोबर असं का केलं, मग तिने मला बोलवलंच नाही, मग ती माझ्याबरोबर अशीच वागली, ह्या गोष्टींचा विचार जास्त वेळ मनामध्ये न करता आपण जितकं आनंदी राहू तितकं आनंदी राहायचा प्रयत्न करायचा आहे. तर कुठल्याही भावना असू देत, त्या भावनांवर नियंत्रण तुम्हाला ठेवता आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच मेडिटेशनचा वापर करू शकता, त्याची तुम्ही सवय लावू शकता आणि ह्याचा झाला तर तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात फायदा होईल. नंबर 5, पुरेशी झोप, प्रॉपर स्लीप. पुरेशी झोप तर तुम्ही घ्यायलाच हवी. जर रात्रीच्या वेळेला तुम्ही खूप जास्त वेळ प्रमाणामध्ये मोबाईल बघत असाल किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला त्याचंच वेळ असेल आणि स्क्रीन टाइम तुम्ही जास्त प्रमाणामध्ये वापर करत असाल तर ते त्वरित बंद करा, कारण त्याच्यामुळे आपल्या डोळ्यांवरही त्याचा खूप जास्त परिणाम होतो. त्यामुळे माइंड पण डायव्हर्ट होत जात राहतं, मनामध्ये नको नको ते विचार येत राहतात आणि अजिबात चांगली झोप लागत नाही. सो झोप आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी आहे
आणि जर तुम्ही व्यवस्थित झोप घेतलीत ना तर त्याच्यामुळे झाला तर तुम्हाला तुमच्या शरीराला त्याचा फायदा होतो, तुमची स्किन पण चांगली राहते, तुमचा ओव्हरऑल मूड चांगला राहतो, तुम्ही खूप चांगले ऍक्टिव्ह राहून सगळी कामं करू शकता, छान छान विचार करू शकता, छान आचरणात आणू शकता. सो पुरेशी झोप ही नक्कीच तुम्हाला मिळायला पाहिजे आणि तुम्हीच मेन म्हणजे ह्या गोष्टीची सवय लावून घ्यायला हवी की रात्री शक्य तितक्या लवकर झोपण्याची सवय तुम्ही लावून घ्यायला हवी. जर ह्याच्या आधी तुम्ही तसं करत नसाल तर आता नक्कीच तुम्ही हे फॉलो करायला पाहिजे. एकदा का तुम्ही 35शी किंवा 40शी ओलांडली तर ह्या गोष्टी किंवा झोपेची जी काही तुमची सवय आहे ती तुम्ही नक्कीच लावायला हवी. एका ठराविक टायमिंग पर्यंत तुम्ही एखादं काम करताय, एखाद्या ठराविक टायमिंग पर्यंत तुम्ही मोबाईल बघताय किंवा लॅपटॉपवर कम्प्युटरवर काम करताय तिथपर्यंत ठीक आहे, बट त्यापुढे जास्तीत जास्त ह्या गोष्टींपासून तुम्ही लांब राहिलेलं बरं. आणि आपल्या वयाप्रमाणे आपल्याला झोपेची अत्यंत गरज असते. सो चांगली आणि पुरेशी झोप ही तुम्हाला मिळायलाच हवी. तर आधी जर तुम्ही असं करत नसाल तर आता नक्कीच हे फॉलो करा आणि जास्तीत जास्त स्क्रीन टाइम झोपेच्या आधी लांब ठेवा. नंबर 6 ती म्हणजे तुमच्या त्वचेची काळजी घ्या. स्किन केअर, डेली स्किन केअर. आता आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे, कारण हळूहळू आपली स्किन पण थोडी लूज पडायला लागते, त्याच्यावरती रिंकल्स दिसायला लागतात, तो एक टाईटनेस जो असतो ना तो हळूहळू कमी होतो, खूप जास्तीत जास्त चेहरा काळवडल्यासारखा दिसायला लागतो, कारण की आपण प्रॉपर त्याची काळजीच घेत नाही, आपण खूप दुर्लक्ष करतो ह्या सगळ्या गोष्टींकडे. पण जर तुम्ही आधी असं करत असाल तर आता ते करणं बंद करा. आपल्या त्वचेकडे, चेहऱ्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. प्रॉपर तुम्ही क्लिन्झिंग करा, त्याच्यासाठी छान मस्त फेस वॉश वापरा, क्लिन्झिंग नसतं मस्त टोनर वापरा, छान मस्त मॉइश्चराईज करा तुमच्या स्किनला, जेणेकरून तुमची स्किन मस्त तुकतुकीत राहील. उन्हात बाहेर जात असाल तर चांगलं क्वालिटीचं चांगलं SPF असलेलं सनस्क्रीन तर डेफिनेटली प्रत्येकीने वापरायलाच पाहिजे. मी खूप बायकांना बघितलेलं आहे की ते अजिबातच सनस्क्रीन यूज करत नाही, बट हे चुकीचं आहे. तर जर तुम्ही 35शी 40शी वयाची ओलांडली असेल तर ह्या गोष्टी आत्ताच सगळ्या फॉलो करायला सुरुवात करा आणि तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप फरक दिसेल. आंघोळीनंतर बॉडी लोशन लावायला विसरू नका, कारण हळूहळू खूप स्किनमध्ये एक प्रकारचा ड्रायनेस येतो, त्यामुळे स्किन खूप अशी एकदम अशी म्हातारा बायकांची असते ना तशी एकदम एकदम सुरकुतल्यासारखी स्किन दिसायला लागते. सो त्याच्यामुळे जसं तुम्ही चांगलं खाताय पिताय तर ह्या ज्या बाहेरच्या गोष्टी असतात जसं की मॉइश्चरायझर लावणं तुमच्या चेहऱ्याला पूर्ण बॉडीला, तर ते तुम्ही करायलाच हवं. कोणत्याही प्रकारचा तुमचा स्किनचा काही आजार असेल, काहीही तुम्हाला रॅश वगैरे असेल तर त्वरित तुम्ही स्किन स्पेशलिस्टकडे जाऊन चेकअप करून घ्या. ते जे पण काही मेडिसिन्स देतील ते नियमितपणे घ्यायला विसरू नका. त्याच्यामुळे गोष्टी खूप पुढे वाढत जाणार नाहीत आणि आपल्यालाही नंतर असं खूप खराब वाटायला लागतं की यार मी काय करू, कारण बघणाऱ्याचं पहिलं लक्ष हे आपल्या चेहऱ्याकडे जातं डेफिनेटली. तर त्वचेची नियमितपणे काळजी ही तुम्हाला घेता आली पाहिजे आणि तुम्ही ते करायलाच पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या प्रत्येकाची त्वचा तिचा पोत हा वेगवेगळा आहे, प्रत्येकीचे त्वचेचे प्रकार हे वेगवेगळे आहेत. सो तुमच्या स्किनला जे चांगले सूट करतील असेच प्रॉडक्ट्स तुम्ही वापरा. जर एखादीची स्किन तुम्हाला वाटते की चांगली आणि ती जे वापरते तेच जर तुम्ही पण वापरायला गेलात तर त्याने झाला तर तुम्हाला फायदा न होता नुकसान होईल, कारण की तुम्हाला माहिती नाही की आधी पहिलं तर तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे की तुमच्या स्किनचा टाईप कोणता आहे. त्याच्यानुसार तुम्ही एखाद्या चांगल्या डर्मेटॉलॉजिस्टकडे जा, डॉक्टरकडे जे स्किन स्पेशलिस्ट असतात त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने तुम्ही ह्या सगळ्या जे प्रोडक्ट्स असतात ते तुम्ही व्यवस्थित वापरून फॉलो करू शकता. आंधळ्यासारखं कोणालाही फॉलो न करता जे तुम्हाला चांगलं वाटतंय किंवा तुमच्या स्किनला सूट करतंय तेच वापरा. नंबर 7 ॲडॅप्टेशन ऑफ गुड हॅबिट्स, म्हणजे चांगल्या सवयी लावून घ्या. जसं की वेळेवर झोपणं, सकाळी लवकर वेळेवर उठणं, नियमित व्यायाम करणं, व्यवस्थित चांगल्या प्रकारचा आहार घेणं, छान पुस्तकं वाचणं, सगळ्या चांगल्या सवयी आत्तापासूनच स्वतःला लावून घ्या. तर ह्या आधी तुम्ही ह्या गोष्टी करत नसाल तर आता नक्कीच ह्या फॉलो करायला सुरुवात करा. वयाचे एकदा का 40शी उलटले ना की तुम्हाला व्हायचे परिणाम हळूहळू दिसायला लागतील. त्यामुळे शक्य तितक्या लवकर शक्य तितक्या चांगल्या सवयी लावून घेण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न करा. आणि सगळ्यात शेवटी नंबर 8 ते म्हणजे जसं आहे तसं स्वतःला स्वीकारा आणि स्वतःवर प्रेम करा. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण विचार करतो की यार माझे केस आता पांढरे व्हायला लागलेत, खूप खराब दिसतात, आता मी काय करू, माझ्या स्किनवरती खूप पिगमेंटेशन यायला लागलंय, माझ्या डोळ्यांखाली खूप डार्क सर्कल झालेत, खूपच माझ्या स्किन एकदम सुरकुतल्यासारखी दिसते. तो एक प्रकारचा कॉम्प्लेक्स घेऊन बसतो आपण,
बट असं न करता हे कुठेतरी आपण एक्सेप्ट करायला पाहिजे की ह्या गोष्टी प्रत्येकी बरोबर होणारच आहेत, असं कोणीही त्याला चुकलेलं तर नाहीच आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टींची सवय लावलीत आणि मी जे तुम्हाला सांगितलं ते सगळं तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं ना, तर तुम्हालाही त्याचे चांगले रिझल्ट मिळतील. आणि जसं तुम्ही आहात तसंच तुम्ही स्वतःच्या शरीरावर, मनावर, तुमच्या त्वचेवर प्रेम करत राहिलात आणि ह्या सगळ्या चांगल्या सवयी लावून घेतल्यात, तर वय अगदी वाढलं तरी पण तुम्ही मात्र अगदी फिट अँड फाईन राहणार, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते. खरं सांगू का, हे सगळं जे करायचं आहे ना, ते फक्त सुंदर दिसण्यासाठी, सडपातळ दिसण्यासाठी नाही, तर तुम्ही तंदुरुस्त, मेन म्हणजे फिट राहण्यासाठी करायचं आहे. हे कायम इथे लक्षात असू द्या. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया आपण असा छान मस्त व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय.